गाव कोणचं मामा तुमचं? माळीवरा. माळीवरा. बर बर. किती किलोमीटर आहे इथून माळीवरा? आता किलोमीटर मला काही समजत नाही, पण माळीवराचं मी कारखान्याचा सभासद आहे. नाव काय म्हणलात आपलं? अंतराम नागरगोटे. आणि इकडं कारखान्यामध्ये कशाला आलेली आता? कारखान्यात कशाला आला? त्या पैशामुळे आला. कशाला आला म्हणजे किती राहिलेत पैसे? एकच हप्ता दिलाय आणि बाकीचे तसे किती रुपयाने दिलाय ते हप्ता? काय 1800 ना का काय दिलाय म्हणून लागले. आणि टोटल किती न देणार म्हणून सांगितलेलं होतं कारखान्याने? 3000ला 50 कमी देतो म्हणजे होते. आता तुमचं एवढं वय झालेलं आहे, बोलते वेळेस सुद्धा तुम्हाला त्रास व्हायलाय, उन्हाचा पारा वाढलेला आहे, तरी पण ह्या उन्हामध्ये इथं पोषण आनंद आहे. या उन्हामध्ये आनंद आहे त्या कार्यकर्त्याचा, त्या कारखाना घेणाराचा. मरायची लिशाणी आली, मरायची तरी कळू नये का? पेरणी का आता लोकांचा हंगाम आलाय, पेरावं का वावर पडक ठेवाय त्याला आता तुमच्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे? हाया ऊसच आहे. त्या ऊसाला खत वगैरे त्याची तुम्हाला त्याच्या पाया पडावं लागल, त्याच्या पाया पडावं लागल, याच्या पाया पडावं लागल आणि आणावं लागल, बोल बुजावं लागल. आता मुख्यमंत्र्यानं कर्जमाफीची घोषणा केलेली ना? केली म्हणा, केली म्हणा. मग त्याच्यावर पण समाधान असतात ना तुम्ही? आहेत, त्यांचा नाही आमचा, त्यांचा दोष नाही. आमचा धोत्रे पाटलाचा दोष आहे हे. आम्ही त्याला बाळगतो. धोत्रे पाटलांवर एवढी नाराजी दिसायली, त्यांची तुमची याच्या अगोदर कधी भेट झालेली का? कोणी कशाला भेटल? मी जंगलात राहणारा माणूस, काम करणारा, मरायला लागलो ते कुठं पुण्याला आणि मी कुठे इथं. ह्या कारखान्यात सतत आमचं आवक जावक शीर्षच माझ्या मुलाच्या नावाचे. बरं, तुमचीच नाही तर इथं प्रशासकीय अधिकाऱ्याची सुद्धा, म्हणजे जे काही हे आंदोलन चालू आहे, तर आंदोलनामध्ये मध्यस्थी करून तुमचं लवकरात लवकर ऊसाचं बिल हातात पाडव, ह्याची जी मध्यस्थी करणारी प्रशासकीय यंत्रणा असती, तर त्यांना पण ते सापडणार म्हणून. सापडत नाही. मुंगी गौसती आणि मला ती काल ती इथं आली अरे सरे नाटक दादा, सरे नाटक सरे नाटक. याच्या खाली गेलं तरच गौसणार नाही. वय आहे तर कुठे जाणार आहे? आता पेरणीचा टाइम चालू झालेला आहे. झालाय आता काय